हॅलो हॅलो, ऐकू येत आहे? हॅलो हॅलो, ऐकू येत आहे? हॅलो हॅलो, ऐकू येत आहे ना नीट? सगळ्यांना नीट ऐकू येत आहे? चला तर मग सुरू करूया. Can you please open the door? I'm in a shower. हो हो, उघडतीये. माय गॉड, कुणाचा जीव चाललाय? अगं ताई, सगुणा ताई, मला वाचव. अगं ताई, मला वाचव, तो मला मारून टाकेल. कोण? तो मला मारून टाकेल. शांत हो. कुणे जेवायला घालला चल. शांत. जेवायला वाढ, मला भूक लागली. जेवायला वाढ वाटलंय. नाही येणार. मला ठाव आहे तुला कसली भूक लागली आहे. अनिल, जास्त बोललीस ना तर थोबाड फोडेन. अनिल, चल घालला. What's going on? किती माणूस कोण आहे? साहेब, राजा आहे माझा. Hey, सलाम साहेब. I'm राघव केंद्रे, सस्पेंडेड सफाई कामगार, मुंबई PMC. Please throw this man out. Let me check. गुन्हे साहेबांना आणि ताईंना खुश ठेवायचं केलं काय? या तुम्ही. साहेब येतो मी. चला. आय एम सस्पेंडेड. तिकडे नाही, तिकडे जायचंय. चला. सफाई कामगार. पाणी देतील, पाणी देतील. बस आणि नीट सांग बरं काय झालं. काय सांगू ताई, आज दुसरा दिवस आहे माझा. कालपासून लई अंगावरून जाते बघ. हा राक्षस राज्याला दारू खाऊन आला आणि कापड काढून माझ्यावर. नग म्हणत होते, काय बी ऐकलं नाही त्यानं. राक्षसवाणी चढलं माझं. रातभर नुसती उडत होते बघा. सकाळ झाले, मी आवरून इथं कामाला यायला निघाले तर मोडता इथं बी येऊन पोहोचला. रडू नकोस, शांत हो. तू शांत हो. देते. बरी आहे का ती? आय वॉज रिअली शॉक्ड यार. पेन किलर देऊन तिला झोपायला सांगितलं गेस्ट रूम मध्ये. मी पण हल्ले. आणि माणसांमधला जनावर इतक्या लगेच कसा जागा होतो रे? फक्त शिकार समोर दिसायचा अवकाश. नाही का, जनावर वगैरे काही नाही. यु नो, इट्स ऑल अबाउट एज्युकेशन. एज्युकेटेड माणसं असं नाही करत. एनिवे, आज काय शेड्यूल आहे तुझं? आज 12 वाजता एक डिलिव्हरी आहे. बहुतेक C सेक्शन करावं लागेल. नंतर दुपारी 2 आहे, तर मग OPD. आय गेस आज 9 तरी वाजतील मला. 9? ऐक ना, थोडं लवकर ये ना आज. डिनरला जाऊयात. निदान 8 पर्यंत तरी ये. 8? ओके, डन. हे पण तू रेडी राहा. मी आल्यानंतर शॉवर घेतो आणि लगेच निघेल. आणि
आय विल चूज दी प्लेस टुडे. ओके. ओके डॉक, डन डील. येस. हॅलो. हां बोल. का प्रिपोन? बर. ओके. बीपी चेक केलंस? किती आहे? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बर. ओके. एक काम कर, डॉक्टर स्मितांना इमिजिएटली बोलून घे. हो, त्याच ॲनास्थेशियोलॉजिस्ट. हो. येस येस येस. हो हो. आणि कॉल डॉक्टर नाडकर्णी ASAP. हो. बाकी OT कोण बघते आज? ठीक आहे, गुड. बरं, डॉक्टर गीता आणि डॉक्टर नरेश आलेत ना, त्यांना रेडी राहायला सांग. हो हो हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कन्सेंट फॉर्मवर मिस्टर शर्मांची साईन घ्यायला विसरू नकोस. ठीक आहे? हो ठीक आहे. मी एक निघतोय, 10 मिनिटात निघतो. बाय बाय. काय रे, ऑल ओके? या या. अगं ते 12चं ऑपरेशन प्रिपोन झालंय. मुहूर्त थिंग म्हणजे 12 नंतरचा टाइम डिलिव्हरीसाठी चांगला नाही आहे. मुहूर्त बघून डिलिव्हरी? कोण आहे रे पेशंट? अगं ते IAS ऑफिसर नाही का मिस्टर शर्मा, त्यांची बायको. ओ, IAS ऑफिसर का? का ग? काही नाही, मगाशी एज्युकेशन बद्दल काहीतरी म्हणालास ना तू, म्हणून विचारलं. कम ऑन यार. कॉफी? कॉफी? येस, मच निडेड कॉफी. एक काम कर ना, मला मगमध्ये दे, मी आता जाताना पितो गाडीत. बरं. हां. हां, ती अपॉइंटमेंट किती वाजताची आहे? ठीक आहे. ओके ओके. केतकी कॉफी झाली का? हो हो झाली. अरे मग मध्ये भरत होते करून. येस 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 येस. चल बाय बाय बाय. आणि काय ग? हॅपी अॅनिव्हर्सरी. हो, हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. संध्याकाळी लवकर ये ना. येस. चल बाय बाय बाय. हॅलो. हाय तुषार. सॉरी अरे, तुला डिस्टर्ब केलं का? कोर्टात असशील ना? थँक्यू सो मच. त्यासाठीच फोन केलेला. हो हो, संध्याकाळी 7पर्यंत आलास तरी चालेल. अनिलला विश केलंस? चुकून बोलू नकोस हं, सरप्राईज आहे. हो. नाही रे, काही आणू नकोस, तू ये फक्त. हो, 7पर्यंत आलास तरी चालेल. चालेल, बाय. हॅलो. हां मोहिते साहेब कुठे आहेत? अच्छा, पार्टी मीटिंग. अहो नको नेताजी नमस्कार. अहो तसं नाही, तुम्ही आता भावी आमदार आहात ना. मग काही नाही हो, संध्याकाळची आठवण करायलाच फोन केला होता. हो हो, तुषारही पोचतोच आहे 7पर्यंत. पोचा तुम्ही. अच्छा. हॅलो. हाय देविका. हां काय चाललंय? काही नाही ग, संध्याकाळची आठवण करायला फोन केला होता. आणि एडिटर साहेबांना सांग हं, अनिलला सरप्राईज आहे म्हणून. नाही नाही ग, फार कोणी नाही आहे. अभिजित, तुषार आणि तुम्ही दोघं. नाही नाही, सगुण आहे ना मदतीला. काही नको आणू, तू ये फक्त. चालेल, बाय.
अहो ताई हे काय करतास ना तर गोळीनं कधी झोप लागली कळलंच नाही बघा. बरं झालं. अरे वा, हा ड्रेस तुला आलाय की बरा? आता तुमचा ड्रेस आहे म्हटल्यावर छानच असणार की. बरं ते द्या बरं कापड माझ्याकडं. नाही नाही, मी टेबल पुसते तोपर्यंत तू काहीतरी. अहो द्या ताई, मी घेते समजा आवरून. करा तुम्ही तुमचं. काय ग सगुणा, बाई ताई हा राघव किती वर्षांनी मोठा असेल तुझ्यापेक्षा? काम धंदा तर काहीच करत नाही आणि आई वडिलांनी तरी अशा कशा माणसाशी लग्न लावून दिलंय ग तुझं? अहो काय करणार ताई, आम्ही 4 बहिणी. आता आमच्या यणबा ते तुमच्यासारखे शिकलेले नाही ना व. अहो पोरगी होणं म्हणजे पाप असते हो आमच्या सारख्याच्या घरला. शेवटची बहीण झाली तेव्हा तर बा तिले दुसऱ्या माळ्यावरून फेकून द्यायला निघाला होता. काय सांगतेस? म्यामध्ये आल्यानं म्हटलं तिला कोणी बी हात लावायचं काम नाही. हा तुम्हाला कोणाला नाही ना जमलं तर मी एकटी सांभाळत माझ्या बहिणींना आणि तुम्हा म्हाताऱ्यांना बी. मग काय आईबाच्या संसाराला असंच हातभार लावत ही अशी कामं करते. आणि एकदा रस्त्यात राघव भेटला. रस्त्यात भेटला? हा काय नाही, 4 पोरं रस्त्यात छेड काढत होती माझी. तर हा एकटा भिडला ना समजेल ना. तिथंच आवडलं बघा मला. सुरुवातीला याचं दारू बिडू काय बी सवय नव्हती व. पण त्या मेला गटार सफाई मध्ये बदली झाली आणि दारू पिला चिवे त्याच्याकडून कामच होईना. आणि एक दिवस कामावर साहेबासंग या दारूवरनच बाचाबाची झाली. मग काय तिथल्या तिथं सस्पेंड करून टाकलं. तेव्हापासून घरीच आहे. तुम्ही दिलेल्या पगारावरच आमचं घर चालतंय आणि त्याची दारू. माझ्या 3 बहिणींना माझ्या पोरीसारखं वाढवलं बघा. अगदी पोटच्या पोरींसारखं सांभाळलं. पण देवाचा न्याव बी कसा अजब आहे बघा. माझ्या मेलीची पूस कधी उजवलीच नाही. खंदी खंदी वाटतं देवानं हे असं बांधूट ठेवलंय ते परच आहे. पोर जन्माला घालून त्याला खायला काय घालू आणि शिकू तरी काय. राघव हा असा 24 तास दारू खाऊन पडलेला असतोय बघा. त्याच्यातला जनावर कंदी बी जागा होतोय. मग प्यायला दारू आणि खायला माझं शरीर. काल राज्याला नशेत कसलंच भांडणं होतं ओ मेल्याला. म्या नग नग करत होती तरी बी हा करतच केला. झादर समधी रक्तानं भिजली त्याची बी परवा राहिली नाही मोडत्याला. सकाळ झाली म्या इथं यायला निघाले तर ह्याच्यातला जनावर पुण्यांदी जागा झाला. एवढं सगळं सहन करतेस, भोगतेस, तरी चेहऱ्यावरून कधी काही जाणवू दिलं नाहीस ग तू? काय करणार काय. आपलेच दात आणि आपलं सट. प्रेम आंधळ होत तेव्हा लगीन करून बसले. हात फकस्त येणारा दिस पुढं टाकलायचं बघ. म्या बी माझं काय रामायण सांगत बसलोय. अहो ताई तुमची अजून अंघोळ झालीच नाही बा. अहो ताई घ्या आवरून, आज पार्टी आहे ना बा घरला. आणि मला बी सांगा मी काय काय कामं करायची आहेत त्या. मी केली आहे लिस्ट. मी आधी आंघोळ करून घेते, तर तू केरला आधी करून घे, मग आपण करू सगळं. माहित आहे. हॅलो, हा मी बोलते. किती वेळ लागेल तुम्हाला सगळी तयारी करायला? हो, 1 तासाभरात आलात तरी चालेल. हो या, मी वाट बघते.
रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून रसिक पुणे सहर्ष सविनय सादर करीत आहे एकांकिका हॅपी अॅनिव्हर्सरी. प्रकाश योजना सुधीर फडकरे, संगीत संयोजन तन्मय महाजन, खजिनदार सुनीता उगले एखे, नेपथ्य निर्माण व व्यवस्था संदीप देशमुख आणि मंडळी, स्थिर छायाचित्रण अपूर्वा लेले. विशेष आभार आनंद यात्री नियोजन समिती, साक्षी परांजपे, विश्वास सकट, सारंग ओक, गौरव जोशी, डॉक्टर ज्ञानेश बेलेकर, निघोजकर कार्यालय, भरत नाट्य मंदिर, विठ्ठल भाऊ आणि मंडळी. कलाकार सुनीता उगले एखे, गौरव जोशी, गिरीश मुरुडकर, विशाल फसले पाटील, जीनल, उल्हास सोनटक्के आणि वैदेही देसाई. लेखक दिग्दर्शक नेपथ्य आणि संगीत केदार गणेश नंदिनी साधले. रसिक पुणे सहर्ष सविनय सादर करीत आहे एकांकिका हॅपी अॅनिव्हर्सरी. सगुणा, ए सगुणा. आले ताई. वै ताई. अरे वा, आज कोणीतरी खूप छान दिसतंय. काय बी ताई तुमचं. बरं ऐक, पाहुणे आले की तू चिकन रोस्ट करायला घे. बाकी सगळी तयारी झाली आहे ना? वय ताई. प्लेट्स काढून ठेवल्या? वय कपाटातला नवीन सेट काढून ठेवलाय, गलास बी नवीनवाले ठेवले. आता पाहुणे आले की मग घेते चपात्या कराया. चालेल. आणि सलाड बी करून ठेवलाय बरं का. चालेल चालेल. घ्या. थँक्यू सगुणा. तू हाय नक्कीच ताई, केलं तुम्ही असतं. बी ना. घे, आवरून घे. सगुणा, आले आले. हॅलो. हा मी बोलते. हां, तू निघताना फक्त फोन कर हं. म्हणजे मी आवरायला घेते. बाय. गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग, गुड या, इव्हिनिंग. या. मी वेळेवर आलो ना. एकदम वेळेवर. मग मी नेहमीच वेळ साधतो. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू सो मच. आणि हे पार्टीसाठी. अरे याची काय गरज होती? असं कसं, हे काय आपलं जस्ट पार्टीसाठी, पण मी तुझ्यासाठी की नाही एक छानपैकी अशी ट्रॉफी आणणार होतो. पुरे पुरे एवढंही अगदी काही नाही. का ते तर विचार. का? अगं आमच्या मित्राला चांगलं वर्षभर सांभाळलंस तू. फ्रीज मध्ये छान आणलं का फ्लॉवर पॉट. मस्त. आणि काय वकील साहेब, म्हणजे सध्या टीव्ही मीडिया सगळीकडे एकदम चमकताय. मग काय. एवढी हाय प्रोफाईल केस म्हणजे. ए मला सांग, कसा दिसतो रे विशाल कपूर? तू रोज भेटत असशील ना? म्हणजे काय. मज्जा आहे बाबा. मज्जा. You know, grass is always greener at the other side. म्हणजे आता आहे बघ, खरं तर तो ग्रास ओढताना जर सापडला असताना
काय तुला माहितीये ना ते येतंय हो, सध्या ग्रास TV ला. सोडताना सापडला ना तो. तो सापडला असता तर या तुषारची गरजच लागली नसती विशाल कपूरला. म्हणजे 3.5 किलो जस्ट ऑफ द रेकॉर्ड सांगतो, 3.5 किलो कोकेन घेऊन साहेब सापडले. 3.5 किलो पार्टी कोकेन? करत होते. बापरे. काय चालायचंच. आता असं झालंय, स्टार किड्सला असं वाटतं आपला बाप स्टार आहे म्हणजे आपले हात आकाशाला लागले. काय करणार काय, सगळीकडेच ही अवस्था आहे. आणि आता असं झालंय की इकडनं हा केदार विशाल, त्यांचं माहिती आहे तुला काय चाललंय टीव्हीला, आणि तो प्रेशराईज करतोय मला विशाल कपूर. इकडनं नार्कोटिक्सवाले, त्यांना वाटतं मी टीप द्यावी. कसली टीप? टीप कोकेनची. बर. कशी देणार? सगुण अवघड आहे ना. तर तुझी केस सुरूच आहे ना सध्या, हिअरिंग? जोरदार चालू आहे. ताई, पोलीस. पोलीस? रिलॅक्स रिलॅक्स, मीच आहे. अरे हात. ए, तुम्ही खाली जाऊन थांबा रे. हॅलो, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू सो मच. बोलता बोलता 1 वर्ष झालं तुमच्या लग्नाला. मायला आमच्याकडे 1 वर्षात 1 पक्ष सांभाळला जात नाही. वर्ष संपायचे आताच भरून. हाय तुषार मित्रा, कसा आहेस? खूप दिवसांनी भेटतोय. मग अभिदादा बसा ना. कमॉन केतकी, तुला किती वेळा सांगितलंय ते दादा भाऊ आमच्या कार्यकर्त्यांसाठी राहू दे. तुझ्यासाठी मी फक्त आधीच. ओके अभिदादा. बघा परत दादा. थँक्यू. काय मग कशी काय चालली तयारी इलेक्शनची? चाललीये, झालीये सुरू. 7 महिने राहिले. आणि काय रे, तुझं तिकीट कन्फर्म आहे ना? तिकिटाचं काय, नाही, त्या सुषमाताई त्यांचं काय. मस्का लावतात श्रेष्ठींना बघ बुवा. हा, हे बघ तुषार, तुला टोस्ट आवडतो का टोस्ट? आमच्या पक्षश्रेष्ठींना पण दोन्ही बाजूने भाजलेला टोस्ट खूप आवडतो. बर. पण कसा? कसा? दोन्ही बाजूने मस्का मारलेला. अच्छा, पण टोस्ट खाण्याची खरी मजा कशात आहे? सांग की. वरून पेरलेल्या साखरेत, आणि ती साखर हा. फक्त माझ्याचकडे. कुठे गमतीशीर बोलतोय, काय नक्की काय म्हणायचं? गमतीशीर काय, या वर्षी कोल्हापूरच्या मुख्य शुगर मिलचं फंडिंग आणलंय पार्टीसाठी. ओ हो हो हो, तिकीट कन्फर्म आहे. कन्फर्म. आता अजून एक गोष्ट कन्फर्म कर. बोला. चिन्ह मिशी घे. वा, तेच करणार आता. बाकी काय केतकी मॅडम, बोला. कसं चाललंय हॉस्पिटल आमच्या अनिल साहेबांचं? एकदम मस्त. मागे त्याच्याकडे मी एकदा एक माझ्या ओळखीचा IAS ऑफिसर पाठवलं होतं. काय बरं नाव कोण? त्याचं? मिस्टर शर्मा? हा, शर्मा. अहो आजच होती त्यांच्या बायकोची डिलिव्हरी. छान. मुहूर्त वगैरे बघून. मुहूर्त बघून डिलिव्हरी. बघा कुठे चाललाय देश आपला. बघा राज्य करते तुम्हीच. तुला एक सांगू का, तो शर्मा पण ना 1 नंबरचा शिवते. पुरे पुरे. बाकी तुझी केस खूपच चर्चेत आहे बाबा आजकाल. मी आले का? त्या विशाल कपूरची. आता आम्ही तेच बोलत होतो. आहे, चालू आहे. त्याला सांग, त्याच्या नेक्स्ट फिल्म वेळी आमची पार्टी त्याच्या विरोधात आंदोलन करणार आहे. काय सांगतो? मजबूत पब्लिसिटी मिळणार. प्रॉफिट झाला ना पिक्चरला तर माझं कमिशन ठेवायला सांग त्याला. ते होऊन जाईल, बोलतो त्याच्याशी. नाही तर असं कर ना, मी तुमची मीटिंग लावून देतो, तूच बोल. पण कसं करूया? बसूया मग एक दिवस. बसूया. काय म्हणताय, कशी आहे सगळं ना? ठीक आहे ना. Oh, look who is here. या दिवाकर दोशी, या. And the charming lady, the great actress Devika. थँक्यू. Welcome. मस्त मजे. हॅलो अभिदादा. परत दादा. आज काय खरं नाही बाबा. मस्त. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू सो मच. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्स.
आणि हे तुझ्यासाठी, दिस इज फॉर यू. अगं याची काय गरज होती? हा हा, गरज होती. देविकाने स्वतः जाऊन सिलेक्ट केलंय. अगं इट्स अ कपल वॉच, 24 कॅरेट गोल्ड प्लेटेड, खास तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. 24 कॅरेट. मायला डीडी, मला नाही दिलं कधी गिफ्ट असं. गिफ्ट पाहिजे, पहिलं लग्न कर. लग्न नको रे बाबा, जनतेची सेवा हेच आपलं लग्न. जनतेची सेवा आणि मागच्या दाराने मेवा. चॅनल हेड जागा मायला डीडी, तिथं स्टुडिओत आमच्या अंगावर फेकसत असतो ते ठीक आहे, पण आज आपण इथं आने आणि केकच्या अॅनिव्हर्सरीला आलो. हे बरोबर. इथं तरी नको आमच्या लोकशाहीची ठोकशाही करू राहू. ओके ओके, गॉट इट. खूप दिवसांनी भेटलो ना, आणि असं रिलॅक्स मस्त वाटतं रे. कधी फोन करा, बिझी बिझी. त्याचे व्हॉट्सअप ग्रुपच लई झाले. ते सारखं आपलं. बरं झालं भेटलास, आणि खूप महत्वाचं काम होतं. बोल. नाही म्हणायचं नाही. तुला नाही म्हणणार का? बोल. विशाल कपूर, हा त्याच्या मुलाच्या बातम्या चालू आहेत. हा हा. थोडे दिवस प्लीज दाब. ऐक माझं. युट्यूब. मी टू. अरे यार, हे बघ, अशा न्यूजना सारख्या सारख्या येत नाही. आणि हो, हे खरं त्या विशाल कपूरला सांग, एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड हॅज अ प्राइस टॅग. होऊन जाईल रे, काय प्रॉब्लेम नाही, मी बोलतो त्याच्याशी. अरे पण हा, माझ्या प्राइस टॅगचं काय? अरे तू तो दोस्त आहे यार आपला, तेरा कट मिल जाएगा तुझे, डोंट वरी. कोण सांगते बोल. कोण बोलते? मला बोलता आवडतं. हा बोल. ओके गाईज, हिअर ही कम्स. अनिराला, चल देविका. सगुणा, लाईट्स ऑफ कर. बाय ताई. केतकी, सगुणा, लाईट्स काय? अंधार काय? केतकी, थँक्यू सो मच. अरे काय म्हणतोस? थँक्यू थँक्यू थँक्यू. केतकी, या सगळ्यांना बोलून तू केलास ना प्लॅन. सरप्राईज. थँक्यू सो मच डिअर. थँक्यू. ये गाईस, मला फक्त 5 मिनिटं द्या, मी पटकन फ्रेश होऊन येतो. येस फक्त 5 मिनिटं. गाईज यू कॅरी ऑन, आम्ही केक वगैरे बघतो. चल देविका. बाकी काय नवीन न्यूज? फक्त हेच खाणार काय? केलं काय? केल्याशिवाय करत नाही. आपला तो कार्यक्रम राहिला, नुसतं म्हणतो. नुसतं म्हणणे हेच आमचं काम आहे. नाही नेत्यांची सारीच मी काय असं बोललो नाही. काहीतरी मी नाही बोलायचं. सांगितलं. बघा तिकडं. येतो त्या एक 5 मिनिटात. काय घाई नाही आम्हाला, निवांत आहे आम्ही. आम्ही हे संपवणार. राष्ट्रीय प्रश्नावर चर्चा करतोय आम्ही. यंदा किती सीट येणार? 400. येस, बोला. आले साहेब. या डॉक्टर. येस, काय म्हणतोस? येस येस येस. अरे खूप गडबड चालू आहे. लोकसंख्या वाढवायची गडबड. गायनेकोलॉजी. काय म्हणतोस? चलो गाईज, चल. टेक कटिंग. चलो फास्ट फास्ट फास्ट. चला. वेट सेल्फी टाइम.
अरे Yay! Happy anniversary! हेच तुझं म्युझिक. थँक्यू. हॅपी आपल्याला तिकडे अरे थांब रे, महत्वाचं घेऊन जा बबले. चला आम्हाला घेऊन जायची सवय नसते ना. चला तिकडे बसूया. Cheers! Cheers. सो गाईज, सगळ्यात आधी तुम्हाला खूप खूप धन्यवाद वेलकम मित्र. आणि स्पेशल थँक्स टू माय लवली वाईफ केतकी. ते तर व्हायलाच पाहिजे. मित्रांनो, मगाशी तुम्ही मला जसं सरप्राईज दिलत ना, तसं माझ्याकडे एक सरप्राईज आहे तुम्हाला अरे द्यायला. वा. आजचा दिवसच सरप्राईज गुड न्यूज कसली. सो केतकी, तुला मी डिनरला घेऊन गेल्यानंतर हे सांगणारच होतो, बट अब मौका भी है, दस्तूर भी है. गाईज, विथ द हेल्प ऑफ आपले अभिजित दादा अभ्या, मला अंधेरीमध्ये एक लँड मिळते टू स्टार्ट अ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. अँड मोर इम्पॉर्टंट इज दिस इज फर्स्ट टाइम इन इंडिया. मित्रा, थँक्यू. येस. ऐक ना, एवढी छान बातमी दिली ना, हा, दिली की नाही, म्हणजे काय? मग काय व्हायला पाहिजे? अरे, आब्याच्या फार्म हाऊस आणि तशीच मग आता अनिलनं तुम्हाला एक गुड न्यूज दिलेलीच आहे, तर आजच्या ओकेजनला मलाही काही बोलायचं आहे. इर्षाद, मला बोलायचं आहे तुमच्या मैत्रीवर. 4 वेगवेगळ्या ठिकाणाहून एका कॉलेजमध्ये आलेले हे 4 मित्र. चौघांची स्वप्न वेगवेगळी होती आणि चौघांनीही ती पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेतले. आज कोणताही मोठा कॉर्पोरेट असो, कोणत्याही जायंट्सचं कोलॅबोरेशन किंवा कोणताही मोठा फिल्म स्टार, ॲडव्होकेट तुषार सावंत इज नंबर 1 लॉयर इन इंडिया. बिग मॅन. बिग मॅन. जनतेची सेवा आणि देशाची सेवा हेच आपलं कर्तव्य मानून अगदी तळागाळापासून काम करणारं एक आघाडीचं तरुण व्यक्तिमत्व आणि आमचे भावी आमदार अभिजित देशमुख. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपल्या चॅनलचा प्लॅटफॉर्म वापरणारे इंडिया न्यूजचे चॅनल हेड दिवाकर दोशी. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, मातृत्वासारखी सुंदर गोष्ट स्त्रीला मिळाल्यावर ते सुखकर कसं होईल हे बघणारे आजचे आघाडीचे गायनेकोलॉजिस्ट अँड माय डिअर हबी डॉक्टर अनिल गद्रे. थँक्यू. थँक्स. एका कॉलेजमध्ये भेटलेले हे 4 मित्र आज समाजात खूप मोठं नाव कमावून आहेत. तुमच्या मैत्रीला खूप खूप सलाम. धन्यवाद. आज 18 नोव्हेंबर. आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं, पण त्याआधी बरोबर 3 वर्ष या चौघांच्याही आयुष्यात एक घटना घडली होती. आठवतंय दिवाकर, काय झालं होतं? ताई, मी आज जाऊ? नाही सगुणा, तू इथंच थांब. दिवाकर, व्हॉट हॅपन? I don't know what is she speaking about. मी सांगते ना. दिवाकरची बॅचलर्स पार्टी होती कर्जतला अभिजित दादांच्या फार्म हाऊसवर. एकदम रंगीन माहोल होता. शराब, शबाब आणि कोकेन हे चौघेही मस्तपैकी पार्टी एन्जॉय करत होते. आणि नेमकी त्याच वेळी तुषार सरांची एक असोसिएट तिथे त्यांच्या एका इम्पॉर्टंट डॉक्युमेंटवर सही घ्यायला आली होती.
तिच्या एका मैत्रिणीसोबत. सरांनी त्यांनाही पार्टी जॉईन करायला सांगितलं. त्या नाही म्हणाल्या, पण सरांनी खूप इन्सिस्ट केल्यावर थोडासा ज्यूस घेऊन त्या तिथून निघाल्या. पण निघताना तिच्या त्या मैत्रिणीला थोडीशी चक्कर आल्यासारखं वाटलं. तिच्या ज्यूसमध्ये कोणीतरी काहीतरी मिसळलं होतं. काही कळायच्या आतच तिची शुद्ध हरपली. ती अशी बेशुद्ध आणि हे चौघेही नशेत बेभान. ती शुद्धीवर आली तेव्हा तिनं बघितलं ती एका बेडवर होती, पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत. चादरीवर ठिकठिकाणी रक्ताचे डाग पडले होते. दुर्दैवाने तो तिचा दुसरा दिवस होता. ज्या दिवसांमध्ये स्त्रिया अत्यंत भावनिक होतात त्या दिवसांमध्ये तिच्यावर हा आघात झाला होता. तिनं पाहिलं हे चौघेही नशेच्या अवस्थेत तिथंच पडून होते. ती कशीबशी उठली. तिनं तिचे कपडे आवरले. विस्कटलेलं शरीर आणि विस्कटलेल्या भावना घेऊन ती तिथून निघाली. सकाळी जेव्हा यांची नशा उतरली तेव्हा यांच्या लक्षात आलं की रात्री आपण काय प्रकार केलाय. मग तुषार सरांनी आपल्या त्या असोसिएटला पैसे देऊन हे सगळं प्रकरण दाबून टाकायला सांगितलं. पण ती मैत्रीण काही त्या दिवसानंतर त्यांना कुठेही दिसली नाही. ती जिवंत होती का मेली होती तुम्हाला कुणाला काही कळलं का रे? ती नाहीशी झाली. केतकी, व्हॉट आर यू सेइंग? अरे काय बोलतीये? तर असं आहे. सी केतकी, आम्हाला कल्पना आहे आमच्या हातून त्या दिवशी ते घडलं. बट इट वॉज जस्ट हिट ऑफ द मोमेंट. दॅट्स इट. अगं तुलाही माहिती आहे दारू कोके नशा. त्या दिवशी पार्टी होती. आमची डोकी नुसती काही कळत नव्हतं आम्हाला. जस्ट ब्लॅकआउट. आणि टू बी ऑनेस्ट त्या दिवशीचं काहीच आठवत नाही. माझी असोसिएट तिच्या बरोबर कोण होतं, किती होते, काय होते तेव्हाही आम्हाला आठवत नव्हतं आणि आत्ताही आठवत नाही. आणि मग अशा सगळ्या वातावरणात मग काय होणार? होऊन गेलं. दिवाकर हे खरंय? एक मिनिट यार देविका. दिवाकर हे खरंय? हा हे खरंय. इट वॉज माय बैचलर्स और इसमें सब चीजें होती रहती. क्या बोलता है रे? यू आर डिस्कस्टिंग. एक मिनिट. पण हे सगळं कर्जतला माझ्या फार्म हाऊसवर बंद दरवाजा आड घडलं होतं. मग तुझ्याकडे हे सगळे डिटेल्स आले कुठून? तरी तुषार तुला मी सांगत होतो तुझ्या त्या असोसिएटचं थोबाड बंद कर. तिनेच तोंड उघडलंय सालीनं. नाही. मग तिनं काहीही उघडलेलं नाहीये. जिच्यावर तुम्ही बलात्कार केलात ना ती मुलगी तुमच्या समोर उभी आहे. केतकी कुलकर्णी म्हणजे आताची केतकी अनिल गद्रे. यार काय बडबडतीये केतकी? तू खोटं बोलतेस. नाही अनिल, आता मी कुठं खरं बोलतेय. खोटं बोलत होते, वागत होते. तुझ्याशी हा 1 वर्ष संसार केला ना ते आजच्या दिवसाची वाट बघत. एक मिनिट. जस्ट आर यू किडिंग केतकी? मला एक सांग, असं काही कुठल्या मुलीच्या बाबतीत झालं समजा झालं तर काय करेल ती मुलगी? अगं पोलिसात जाईल, कंप्लेंट करेल, कोर्टात जाईल, केस करेल. तू काय केलंस? तू यातलं काय केलंस? तू काहीही केलेलं नाहीस. कंप्लेंट, केस, वाव.
एका भावी आमदाराच्या फार्म हाऊसवर घडलेली घटना किती लवकर दाबून टाकता येते ना, हे तुम्हाला चौघांनाही व्यवस्थित माहितीये. आणि केस बद्दलच म्हणायचं ना तुषार, तर कोर्टात अशा कितीतरी लाखो केसेस पेंडिंग आहे ते तुलाही माहितीये. KEM हॉस्पिटलची नर्स अरुणा शानभाग आठवते ना तुला? तिच्या बलात्काराला शिक्षा झाली आणि 7च वर्षांनी तो बाहेरही आला. त्यानंतर 35 वर्ष अरुणा कोमात खितपत पडली होती. त्यानंतर 35 वर्षांनी तिची सुटका झाली. ती गेली रे, पण शरीरानं. तिचा आत्मा कधीच मेला होता. तिला न्याय मिळाला. दिल्लीतल्या निर्भयाला तुमच्यासारख्या मीडियाच्या लोकांनी फेमस केलं. पण खरंच तिला देखील न्याय मिळाला का रे? आज अशा कितीतरी निर्भया तुमच्यासारख्या पुरुषांच्या वासनेचा बळी पडतायत. त्यांना कोण न्याय देणार आहे? तू मला केस बद्दल विचारतोस? कोर्टात उभं राहिल्यावर माझ्या विरुद्धचा वकील मला काय प्रश्न विचारेल? पहिल्यांदा कुणी कपडे फाडले, कुणी कुठं हात लावला, नेमकं पुढून केलं की मागून? या सगळ्या प्रश्नांनी माझा पुन्हा एकदा बलात्कार झाला असता. म्हणून मी तो मार्ग घेतलाच नाही. किती आय ट्रुली अंडरस्टँड तू कशातून गेलीस, अँड वी ऑल आर रिअली सॉरी फॉर दॅट. पण हे सगळं करून तुला आत्ता काय मिळणार आहे? अनिल, तुला काय वाटलं? गेले 1 वर्ष मी तुझ्या बरोबर राहिले, तुझा स्पर्श सहन केला. माझ्या मनाला काय वाटलं असेल? पण तुमची शिक्षा आणि माझा बदला ह्यासाठी मी हे 1 वर्ष सहन केलं. आणि आज मी माझा बदला घेतलाय. कसला बदला? कसला बदला? हा आम्ही सांगतो, केलं आम्ही हे सगळं. मग तू आता आमचं काय उकडणार आहेस? मी आता काहीच नाही करणार आहे. पण मी काय केलंय ना, याचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. म्हणजे काय केलंस तू? अनिल, मगाशी मोठ्या एज्युकेशनच्या गप्पा मारत होतास ना तू? तुमच्या सगळ्यांमध्ये आणि त्या राघवमध्ये काहीच फरक नाही रे. शिकार दिसली ना की जनावर जागा होतोच तुमच्यातला. मग तुमची शिकार करणं गरजेचं आहे. एकदा माझ्या मनात विचार आला होता की तुम्हाला चौघांना संपवून टाकू एकत्र. पण त्यानं काय होणार आहे रे? लोकांनी तुम्हाला हुतात्मा केलं असतं काय अभिजित दादा? बरोबर आहे ना? नाही. तुम्हाला शिक्षा करायची असेल ना, तर तुम्हाला देहानं नाही, तुम्ही समाजात ही जी इज्जत मिळवली आहे ना, ती तुमच्याकडून ओरबाडून घेतली तर तुम्हाला खरी शिक्षा होईल. तर तुमचा खरा मृत्यू. ऍडव्होकेट तुषार म्हणतात मला. तुषार, काय करणार आहेस? काय करणार आहेस? ऍडव्होकेट तुषार, मगाशी इथं आल्यापासून जी विशाल कपूरची चर्चा तुम्ही चवीचवीनं करताय ना, त्या क्षणापासून या क्षणापर्यंतचा प्रत्येक शब्द आणि शब्द या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय. काय? या हॉलमध्ये मी सगळीकडे हिडन कॅमेरे लावले. काय? आणि त्याचं माईक टेस्टिंग मी आधीच केलंय. यार काय बोलते ही? सगळ्या सोशल मीडियावर, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर, सगळीकडे, सगळ्या न्यूज चॅनलवर, हो दिवाकर, इन्क्लुडिंग इंडिया न्यूज सुद्धा, सगळीकडे हा व्हिडिओ लाईव्ह चालू आहे. आणि आता ही शिक्षा तुम्हाला मी नाही, या देशाची जनताच देईल. Kitki, please don't go. Please don't go. Kitki, please don't go.
रे. अरे आम्ही फोन का लागत नाहीये.